मिनिटांचा डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर दररोज तुमच्या सोयीनुसार किमान 60 मिनिटं बाजूला काढा। आता ही कशासाठी तर तुमच्या स्वतःसाठी ही 60 मिनिटं बाजूला काढा। आता पहिली गोष्ट मोबाईल, तो मोबाईल स्विच ऑफ करायचा किंवा सायलेंट मोडला ठेवा। तो हातात ठेवायचा नाही, टेबलवरती तुम्ही कुठेही तो ठेवा, तो वापरायचा नाही। यानंतर मोबाईल वापरता येत नाही म्हणून टीव्हीकडे पळायचं का नाही, टीव्ही सुद्धा सुरू करायचा नाही। मग लॅपटॉपवरती काही काम करायचं का, ते सुद्धा करायचं नाही। या 60 मिनिटांमध्ये कोणतंही डिजिटल डिव्हाइस वापरायचं नाही। आता या 60 मिनिटांमध्ये काय काय करायचं, तुम्हाला जर्नलिंगची आवड असेल तर तुम्ही 10-15 मिनिटं 20 मिनिटं जर्नलिंग करू शकता। त्याची आवड नसेल, सवय नसेल तर त्याच जर्नलमध्ये टू डू लिस्ट बनवायला घ्या। येणाऱ्या आठवड्याची, येणाऱ्या महिन्याची कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत, ती कशी करायची आहेत, त्याकरता कोणत्या माणसांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्याचे फायदे तोटे काहीही जे काही असेल ते त्याचं डिटेल प्लॅनिंग तुम्ही लिहून ठेवा। हे तुम्ही करू शकता किंवा मग एखादं पुस्तक ते घ्या, वाचायला सुरुवात करा। तुम्हाला जर कोणताही पदार्थ बनवण्याची हौस असेल किंवा किचनमध्ये काही काम करण्याची हौस असेल तर तुम्ही तेही करू शकता। किचनमध्ये जा, तिथे कोणी असेल तर त्यांना तुम्ही मदत करा। तुम्हाला एखादा पदार्थ करून पाहायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता। घरी गार्डन असेल तर गार्डनमध्ये जा, तिथे झाडांसोबत थोडा वेळ घालवा। तुमच्या खोलीची, कपाटाची आवराआवर करा। अशा कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकता। अगदीच कंटाळा आला असेल तर बाहेर जा, बाहेरून फेरफटका मारून या। पण या 60 मिनिटांमध्ये कोणतंही डिजिटल डिव्हाइस वापरू नका। ही 60 मिनिटं निदान ही 60 मिनिटं तरी तुमच्या मनाला या डिजिटल डिव्हाइसेसपासून सुटका द्या। आता यामुळे काय होईल तर नेहमी आपली तक्रार असते स्क्रीन टाइम वाढतोय, पण तो कमी कसा करायचा तर हा एक पर्याय त्याच्यासाठी आहे। याने तुमचा स्क्रीन टाइम कमी होण्यासाठी मदत होईल। विचार करा, रोजची 60 मिनिटं याप्रमाणे महिन्याची किती मिनिटं झाली, मग तितका तुमचा स्क्रीन टाइम कमी होतो आणि तुमच्या मनाला सुद्धा शांत वाटतं। डिजिटल डिव्हाइस किमान तासभर तरी न वापरता राहण्याची सवय तुमच्या मनाला लागते।